हॅलो, वेलकम टू द मॅथ्स फॉर मदर. आज आपण शिकले लास्टच्या व्हिडिओमध्ये जे बघितलं होतं ते थोडंसं रिवाईज करूया आणि मग नंतर आपण पुढचा भाग चालू करूया. सियर डिफरंट मिनिंग्स ऑफ फ्रॅक्शन लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलेले होते. ते कसे? तुमच्या पुस्तकातलाच एक पार्ट घेतलेला आहे मी. सियर इट मीन्स दॅट म्हणजे काय? 2/3 इट मीन्स दॅट. 2/3 जर आपण घेतलं तर त्याचा अर्थ काय? एक्सप्लेन इन 3 डिफरंट वेज. आपण 3 वेजमध्ये त्याला डिफरंट वेजमध्ये एक्सप्लेन करू शकतो. ह्याचा अर्थ काय? 2 पार्ट्स आउट ऑफ 3 इक्वल पार्ट्स. फॉर एक्झाम्पल लास्ट इयर आपण एक स्ट्रिप घेतलेली होती, चॉकलेट सांगितलेलं होतं मी तुम्हाला, बघा हां. त्यामध्ये आपण त्याचे इक्वल 3 पार्ट्स केले. ओके, त्यातले किती? 2 पार्ट्स आउट ऑफ 3 इक्वल पार्ट्स. 3 इक्वल पार्ट्समधले आपण 2 पार्ट घेतलेले आहेत. ह्याचं मिनिंग काय झालं? दॅट इज 2/3. दुसरं ह्याचं मिनिंग काय करता येईल? 1/3 ट्वाइस म्हणजे काय? हा एक बॉक्स म्हणजे 1/3 आहे आणि दुसरा एक बॉक्स म्हणजे 1/3 आहे. 2 टाइम्स 1/3 म्हणून इथं लिहिलेलं आहे 1/3 प्लस 1/3 या दोन्हींची ॲडिशन. दुसरं मिनिंग काय? विच कॅन ऑल्सो राईट डाऊन 2 टाइम्स 1/3. 2 टाइम्स म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 1/3. आणि तिसरं मिनिंग आहे इक्वल डिव्हिजन ऑफ 2 ऑब्जेक्ट्स बिटवीन 3 पीपल. इक्वल डिव्हिजन ऑफ 2 ऑब्जेक्ट्स म्हणजे 2 ऑब्जेक्ट जर असतील आपल्याकडं, बघा, एक भाकरी आणि दुसरी भाकरी तिघांना वाटायची. कशी करायची? तिघांना वाटणं अवघड आहे म्हणून काय केलं आपण? या भाकरीचे 3 भाग केले. सी हिअर, ह्या भाकरीचे 3 भाग केले. तसंच दुसऱ्या पण भाकरीचे 3 भाग केले. मग काय केलं? सॉरी, इथे 4 झाले चुकून. 3 भाग केले असं समजूया आपण. त्यातला एक भाग वाटून टाकला म्हणजे एकाच्या वाटेला किती आला? ह्या भाकरीतला 1 भाग आणि दुसऱ्या भाकरीतला 1 भाग. असे किती भाग आले टोटल? दॅट इज 2/3. सो दिस इज ऑल अबाउट डिफरंट मिनिंग्स. हे सगळं आपण डिफरंट मिनिंग्सचं बघितलं. नाव वी आर गोइंग टू सॉल्व द एक्सरसाइज फ्रॉम द पेज नंबर 54. सी द कंप्लीट द फॉलोइंग टेबल. कसं कंप्लीट करायचं हे पहिलं दिलेलं आहे. 4/5 हेच तुम्हाला ॲडिशनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. डिनॉमिनेटर मधला आकडा तसाच लिहिलाय 5. फक्त 4 जो आहे तो 1 + 1 + 1 केलेला आहे. म्हणजे किती टाइम्स येणार आहे? हे कसं लिहायचं आहे? 4 टाइम्स 1/5. तेच दिलेलं आहे इथं बघा. 1/5 मल्टिप्लाय बाय 4 अँड 4 टाइम्स 1/5. मग आपण ह्याचंही तसंच करू शकतो. बघा, जो न्यूमरेटर मधला आकडा आहे, बघा, न्यूमरेटर मधला आकडा, न्यूमरेटर म्हणजे वरचा आकडा जो आहे, हिअर इट इज द 3. हा आपण 3 म्हणून घेणार आहोत. वरचा जो आकडा आहे तो 3 म्हणून घेणार आहोत आणि खालचा जो आकडा आहे तो 5 आहे. सो खालचा जो आकडा आहे तो 4 आहे. वरचा न्यूमरेटर आणि खालचा डिनॉमिनेटर. जो न्यूमरेटर आहे तो आपण असा इथे लिहू शकतो. दॅट इज 3 टाइम्स 1/4. म्हणजे आपण इथं कसं लिहू शकणार आहे बघा बरं? 1/4 मल्टिप्लाय बाय 3. हाऊ मेनी टाइम्स वी आर गोइंग टू राईट डाऊन 1/4? इट्स 3 टाइम्स. सो 1/4 प्लस 1/4 प्लस 1/4. नेक्स्ट 3/7. आपण आधी इथं लिहून घेतलं तरी चालतं बरं, म्हणजे काय आपल्याला सोपं जातं. 3 टाइम्स न्यूमरेटर मधला आकडा आहे तो इकडे लिहून टाकला. 3 टाइम्स 1/7. सो 1/7 मल्टिप्लाय बाय 3. अगेन हिअर हाऊ मेनी टाइम्स वी आर गोइंग टू राईट डाऊन 1/7? 3 टाइम्स 1/7 प्लस 1/7 प्लस 1/7. नेक्स्ट दॅट इज 5/6. So 5 times 1/6. So 5 times लिहायचं आपल्याला. So 1/6 multiply by 5 and it is of 5 times. So 1/6 plus 1/6 plus 1/6. 5 times we have to write down. Plus 1/6 and here plus 1/6. 1, 2, 3, 4, 5. 5 times. Here from the exercise question number 1 have completed. Now we are going to solve the question number 2. See,
Write the shaded and unshaded part of the shapes given below. Fractions and in words मध्ये पण लिहायचे आणि फ्रॅक्शन मध्ये पण. पहिला ऑलरेडी करून दिले. हाऊ मेनी शेप्स आर equal parts of this shape? We have to count first of all 1 2 3 4 5 6 7 8. So 8 in a denominator. Total parts denominator मध्ये लिहिले तिथं. See here. And how many shaded? 1 2 3. 3 are shaded. How many not shaded now? Color दिलेले नाही तसे किती? Yes, they are 5. So we have written here 5 upon 8. 5 upon 8. And लिहिताना काय लिहायचं? 3 upon 8. वरचा आकडा दिलायचा अपॉन लिहायचं म्हणजे खाली 8. 5 upon 8. Now we are going to solve like this. First of all, count the total parts. 1 2 3 4 5 6 7 8. 8 parts are there, so in a denominator 8. Numerator how many shaded? Shaded फक्त या कॉलम मध्ये लिहायचे. That is 1 2 3 4. 4 are shaded. So we can write down here. Yes, 4 upon 8. आता 4 जर आपण काउंट केलेत, how many remains there? 1 2 3 4. 4 are unshaded. Again same is here, 4 upon 8, and the answer is also here. Read as 4 upon 8. Next now. See here, how many parts are there? 1 2 3 4 5. 5 parts are there. And how many shaded? Yes, 2 of it are shaded. So we are going to write down 2 upon 5. 2 upon 5. How many not shaded then? That is 3 upon 5. 3 upon 5. Now the next part. How many shaded? 1 2 3 4 5 6. Total parts 6. How many shaded out of them? That is 1. So 1 upon 6. And how many not shaded then? Those are 5 upon 6. So 5 upon 6. Next now, total parts 1 2 3 4 5 6 7. Confusion व्हायला नको म्हणून त्याच्यावर लाईन्स मारायच्या. How many shaded? 1 and 2. 2 shaded. So 2 upon 7. How many not shaded then? That is 1 2 3 4 5. 5 are not shaded. So 5 upon 7. 5 upon 7. So here we complete the second question. Now we are going to solve the question number 3. See, write the given fractions in the blue box and color and equal parts in the given shape. आधी फ्रॅक्शन लिहायचं आहे. म्हणजे कुठे दिलं आहे फ्रॅक्शन बघा 2/3. 2/3 म्हणजे 2 upon 3. पहिला आकडा जो असतो तो न्यूमरेटर मध्ये, खाली डिनॉमिनेटर मध्ये जो आहे तो टोटल पार्ट आहे. मग आता काय करायचं आहे? राईट द गिवन फ्रॅक्शन इन ब्ल्यू बॉक्स अँड कलर अँड इक्वल पार्ट इन द गिवन शेप. कलर करायचे आहेत. मग किती कलर येणार आहेत करायला बघा बरे. कॅन यू कलर इट? किती कलर करणार आहे? Here we are going to color 2 parts. 2 parts we are going to color here. Okay, मी पूर्ण कलर करत बसत नाही आता कारण की वेळ लागेल त्याला फार म्हणून. So you can imagine that is we are going to color the 2 parts here. We are going to color 2 parts. Now the second one. 4 upon 8. 4 upon 8. लिहिताना कसं लिहायचं आहे? Yes, 4 upon 8. How many we are going to shade here? किती शेडिंग करायचं आहे आपल्याला? Yes, 4. 4 याचं शेडिंग करायचं आहे. So I am going to shade it like this. 4 याचे मी शेडिंग केलेलं
आहे. ह्याच्यावरती रेषा मारून ठेवलेल्या आहेत. तुम्ही कलर करू शकता. ओके, नाव द नेक्स्ट वन दॅट इज 5/6. 5/6 म्हणायच्या ऐवजी 5/6 असं म्हणतात. सो 5/6. सो हाऊ मेनी वी आर गोइंग टू शेड हिअर? किती शेडिंग करायचं आपल्याला? येस, 5 पार्ट्स वी आर गोइंग टू शेड. 1 फक्त ठेवायचं, बाकी सगळे शेडिंग करायचे आहेत आपल्याला. सो वी आर गोइंग टू लाईक दिस, शेडिंग लाईक दिस. आपण ह्याला वरच्या भागाला शेडिंग करून टाकूया. हे टोटल किती झाले वरचे? दॅट इज 3. वरचे टोटल झाले 3. अजून आपल्याला किती शेडिंग करायला पाहिजे? बघा बरं, किती शेडिंग करायला पाहिजे? अजून आपल्याला करावे लागतील. दॅट इज 2. ते मी खालती करते आता. सी हिअर, पहिल्यांदा बॉर्डर करून घेते. येस, आपलं शेडिंग पूर्ण झालेलं आहे. यामध्ये एक फक्त बॉक्स आपण ठेवलेला आहे. नाव द फोर्थ वन. फोर्थ वन काय बघा? दॅट इज 2/7. 2/7. हाऊ मेनी वी आर गोइंग टू शेड नाव? 2/7 म्हणजे शेडिंग करायचं कितीचं? 2चं. सो वी आर गोइंग टू शेड ओनली 2 हिअर. 2च बॉक्स आपल्याला शेडिंग करायचे आहेत. Now next one that is the 7/8. 7/8 म्हणजे 7 we are going to shade. 7 ना आपल्याला शेडिंग करायचं आहे. सो सी हिअर, 7 म्हणजे एक सोडायचं आहे आणि बाकी सगळे शेडिंग करायचे आहे. तर मग मी इथला एक सोडते आणि बाकीचे खालचे शेडिंग आधी करून घेते. म्हणजे किती शेड केले मी? येस, 3 आय हॅव शेडेड हिअर. यातले मी 3 हे शेडिंग केलेलं आहे. अजून किती पाहिजे आपल्याला? येस, वी हॅव टू शेड दॅट इज द अप्पर 4 अल्सो. वरचे 4 आपल्याला सुद्धा शेडिंग करायला पाहिजे. ओ, बाहेर गेले. ओके, आपण बाहेर गेलेलं काढून टाकूया. सो सी हिअर, वरचे 4 आणि खालचे आपण केलेले आहेत दॅट इज 3. म्हणजे टोटल झाले आपले 7. सो 7 घेऊन आपण काय करू शकतो? दॅट इज सॉरी, अगेन इरेज केले तर ते पूर्णच गेले. असो, आपण पुन्हा एकदा करूया. 7/8 म्हणजे 7 शेडिंग केले आणि अपॉन 8 म्हणजे टोटल पार्ट्स. सो हिअर वी कंप्लीट अवर एक्सरसाइज अल्सो. हा एक्सरसाइज कंप्लीट झाल्यावर अजून फ्रॅक्शनमधला काही पार्ट्स आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. दॅट इज मिक्स फ्रॅक्शन. सो रेडी फॉर दॅट. आपण त्यासाठी तयार राहायचं आहे. हे जर कळलं असेल तर मिक्स फ्रॅक्शन खूप सोपं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टिल देन, बाय.